राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. यंदा 26 मार्च 2026 ला आहे प्रभू श्रीरामांचा जन्म. आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे. आता रामनवमी कशी साजरी करावी त्या संदर्भातली माहिती तर आपण बघणार आहोत, पण त्याच्याच आधी ही जी नवमी तिथी आहे तर ही कधी आहे ते बघूया. तर बघा, 26 तारखेला अष्टमी तिथी संपून नवमी तिथी लागते. खरं तर अष्टमी तिथी ही सकाळीच संपते, त्याच्या नंतर नवमी तिथी सुरू होते. 26 मार्च 2026 वार गुरुवार. तर रामनवमीचा जो मुख्य काळ आहे तर 11:13 ते 1:41 असणार आहे. 26 मार्चला 11:48 नंतर नवमी तिथी 11:48 नवमी तिथी सुरू होते आणि 27 तारखेला सकाळी 10:06 नवमी तिथी संपते. प्रभू श्रीरामांचा जन्म हा 12:39 ला झालेला आहे. मग 11:48 नंतर नवमी तिथी सुरू होते, म्हणून आपल्याला तिथीनुसार आणि तारखेनुसार सुद्धा आपल्याला 26 तारखेलाच रामनवमी साजरी करायची आहे. रामनवमी आपल्या भारतामध्ये, संपूर्ण देशामध्ये खूप धूमधडाक्यात साजरी केली जाते. प्रभू श्रीरामांचं चरित्र आपल्या आयुष्यात खूप प्रेरणादायी आहे. खरं तर त्यांचं चरित्र सांगण्या एवढी माझी पात्रता नाही, पण तरी सुद्धा मी माझ्या तोडक्या मोडक्या भाषेत तुम्हाला प्रभू श्रीरामांचं चरित्र सांगते. तर रामनवमी हा जो उत्सव आहे हा संपूर्ण देशामध्ये अगदी धूमधडाक्यात साजरा होतो, कारण त्यांच्या जन्माने व जीवन आणि संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन लाभले आहे. कौटुंबिक, सामाजिक, नैतिक तसेच राजकीय मर्यादेत राहून पुरुष कसा उत्तम बनू शकतो हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभू श्रीरामांचे जीवन चरित्रावरून आपल्याला समजते. श्रीरामातील देवतत्व श्रीरामांनीच निर्माण केलेले आहे. मानव उच्च ध्येय व आदर्श समोर ठेवून उन्नती साधू शकतो हे फक्त प्रभू श्रीरामांनी स्वतःच्या जीवनाद्वारे दाखवून दिले आहे. आपल्या विचारातून व व्यवहारातून त्यांनी कधीही मर्यादा सोडलेल्या नाही, म्हणून तर प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असं सुद्धा म्हणतात. प्रभू श्रीराम हे फक्त आदर्श पुरुष नव्हतेच, तर ते एक वचनी होते, एक वाणी होते आणि एक पत्नी होते आणि एक बाणी सुद्धा होते. निश्चय त्यांनी केला होता. आई कैकेयीच्या हट्टेवरून आणि पिता दशरथांच्या आज्ञेवरून त्यांना 14 वर्ष वनवास भोगावा लागला. खरं तर वडिलांचा शब्द खाली पडू नये म्हणून त्यांना 14 वर्ष वनवास भोगावा लागला. वडिलांचे वचन खरे करण्यासाठी राज्याचा त्याग करून त्यांना 14 वर्ष त्यांनी वनवास पत्करला. हा केवढा निश्चय आणि धैर्याचा महामेरू होता. प्रभू श्रीरामांमध्ये प्रचंड सात्विकता होती. त्यांनी वनवासात त्यांच्याबरोबर जे हनुमंत, बाली, सुग्रीव, जागुवंत, जटायू, विभीषण केवळ या सर्वांच्या श्रीरामांच्या सान्निध्यात होते आणि श्रीरामांनी त्यांची कृपादृष्टी केली आणि यांचा उद्धार झाला. अहिल्याचा उद्धार करणारे, शबरीचे मनोरथ पूर्ण करणारे, इवलाशा खारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणारे प्रभू श्रीराम खरोखर पृथ्वी तलावावर अवतरले साक्षात परब्रह्मच होते. म्हणूनच श्रीरामांसारखे होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. त्यांच्या गुणांना आत्मसात केलं पाहिजे. श्रीराम हे सद्गुणांचा समुच्चय, त्यागाचे शिखर, दैवी संस्कृतीचे संरक्षण आणि सर्व दैवी गुणांनी युक्त होते. म्हणून तर त्यांनी असुरी शक्तीचा नाश ते करू शकले. त्यांच्या गुणांमध्ये हे भारतीयांच्या हृदयात चिरंतन स्थान प्राप्त केलेले आहे. तर अशी होती प्रभू श्रीरामांबद्दल माहिती. आता रामनवमी कशी साजरी करावी, तर अर्थात 12:39 प्रभू श्रीरामांचा जन्म झालेला आहे. तर तुम्ही आता खरं तर नवमी तिथी ही 12:15 नंतर सुरू होते. मग तुम्ही सकाळी पण अभिषेक करू शकता, पण शक्यतो तुम्ही 12:15 नंतर तुमच्याकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल, त्याच्याबरोबर विठ्ठलाची मूर्ती असेल, भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा महाराजांची मूर्ती असेल तरी चालेल, कारण महाराज म्हणायचे मीच राम होतो. जशा सगळ्या नद्या सागराला येऊन मिळतात त्याच पद्धतीने तुम्ही कुठल्याही परमेश्वराची सेवा केली तरी ती महाराजांपर्यंत जातेच. तुमच्याकडे जी मूर्ती असेल त्याच्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक कसा करावा, तर अर्थात तुम्हाला 16 वेळा पुरुष सूक्तम म्हणायचं आहे. तुम्ही पाण्याने अभिषेक करा, पंचामृताने करा, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक करून झाल्यावर समजा जर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक केला तर अभिषेक करून झाल्यावर वस्त्र आपल्याला बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे.
सुरुवातीला तर मूर्ती तुम्ही तामणातून काढून घ्या, ती छानपैकी तुम्हाला संपूर्ण म्हणजे चांगल्या कपड्याने तुम्हाला संपूर्ण कोरडी करायची आहे. नंतर एखादी तुम्ही तांदळाची रास काढू शकता, त्याच्यावर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवा आणि मनातल्या मनात प्रार्थना करा की प्रभू श्रीराम, माझ्याकडनं ज्या काही सेवा होत आहे मी त्या तुमच्या चरणी अर्पण करते. मग तुम्ही जर वस्त्र अर्पण करत असाल तर मनातल्या मनात म्हणायचं की मी तुम्हाला वस्त्र अर्पण करत आहे, मी तुम्हाला गंध, धूप, फुल, अक्षता मी अर्पण करत आहे, अशी तुम्हाला प्रार्थना म्हणायची आहे, प्रार्थना करायची आहे. आणि तुम्हाला प्रभू श्रीरामांची आरती येत असेल तर ती करायची. आणि 4:12:39 आपल्या घरात पाळणा असेल आणि जर तुमच्या घरात जर प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्ही ठेवा आणि पाळणा तुम्ही हलवू शकता. नाही शक्य होत तर बाळकृष्णाची मूर्ती पण तुम्ही ठेवू शकता आणि छानपैकी पाळणा हलवू शकता. आता ह्या दिवशी सेवा काय करायची किंवा नैवेद्य, तर नैवेद्य तुम्ही शिऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता, तुम्ही सकाळी दाखवा किंवा संध्याकाळी दाखवा. बऱ्याच ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या रामनवमी निमित्त उपवास धरला जातो. ताई, गुरुवारची सेवा जी काही चालणार आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे गुरुवारच्या सेवेमध्ये आणि याच्यामध्ये काही संबंध नाही. हा ताई, आमच्याकडे रामनवमीचा उपवास केला जातो. जर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर अर्थात एकाच दिवशी 2 उपवास तुम्हाला धरता येणार नाही. पण ज्यांच्याकडे उपवास नाही केला जात, फक्त सेवा केली जाते, तर त्यांनी जे काही गुरुवार आपले चालू आहेत नॉर्मली तसंच तुम्हाला करायचं आहे. आता सेवा अर्थात अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजेच काय तर रामरक्षा. प्रभू श्रीरामांची अतिशय उच्च कोटीची ती सेवा असेल तर ती रामरक्षा आहे. ताई, मुलं ऐकत नाही, मुलांच्या अभ्यासात विकास व्हावा, त्यांचा सुद्धा बुद्धीमध्ये काय म्हणतात विकास व्हावा, त्यांनी सुद्धा अभ्यास चांगला करावा, याच्यासाठी रामरक्षा पठण केली जाते. आणि खरं तर रामरक्षामध्ये प्रभू श्रीरामांना आपण प्रार्थना करत असतो की माझ्या आयुष्यातले सगळे अवयव व्यवस्थित ठेव. कारण खरं तर रामरक्षा ही 1 ते 9 ओव्यांपर्यंतच आहे. जे सुरुवातीचं आहे ते 9 ओव्यांपर्यंतच आहे. नंतर ती फलश्रुती आहे, ती फलश्रुती खूप मोठी आहे. आणि त्याच्यात हेच आपण प्रभू श्री रामांना आपल्या प्रत्येक अवयव सुदृढ ठेवण्यासाठी प्रार्थना करत असतो. जर तुम्ही गर्भवती महिला असेल आणि कितवाही महिना चालू असेल, मधले 3 बोट आपल्या गर्भावर ठेवायची आणि रामरक्षा म्हणायची. खूप सुंदर, खूप दिव्य अनुभव देणारे आहे. म्हणजे गर्भसंस्कार मध्ये जर असेल तर रामरक्षा, जर कोणी क्लास लावला असेल किंवा काय असेल तर रामरक्षा पठण केलंच पाहिजे. कितवाही महिना असेल, बेडरेस्ट असेल, तुम्ही झोपून सुद्धा रामरक्षा म्हणू शकता. आणि आता सगळं चांगलं आहे ताई, मुलांनी स्वतः रामरक्षा म्हटली तर अतिशय उत्तम. नाही तर काय करायचं, लहान मुलं असतील तर त्यांच्या डोक्यावर इथे मध्यभागी 3 हात म्हणजे 3 असे बोटे ठेवून, असे 3 बोटे ठेवून तुम्हाला रामरक्षा म्हणायच्या. 11 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम. आता कसं म्हणायचं तुम्हाला सांगते. तुम्ही 9 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, तुमची इच्छा. सुरुवातीचा आता समजा मी 11 वेळा म्हणणार आहे तर काय म्हणेल, मी 10 वेळा 1 ते 9 ओव्यांपर्यंत म्हणेल आणि 11 वेळा मी संपूर्ण रामरक्षा म्हणेल. म्हणजे फलश्रुती एकदाच घ्यायची असते. आता रामरक्षा कधी पूर्ण होते, बऱ्याच महिलांनी सिद्ध पण केली असेल, आमच्या घरात ते चाललंय. रामरक्षा सिद्ध करायची असते, नाही शक्य होत तर ह्या दिवशी तरी 11 वेळा रामरक्षा म्हणा, 9 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा. आता रामरक्षा म्हणून झाल्यावर मारुती स्तोत्र म्हणायचंच असतं. तुम्ही 11 वेळा रामरक्षा म्हणा किंवा तुम्ही एकदा रामरक्षा म्हणा, तुम्हाला मारुती स्तोत्र म्हणायचंच असतं. आता का, प्रभू श्रीरामांना काय आवडतं तर त्यांना मारुती रायाची सेवा आवडते. आणि मारुती रायांना काय आवडतं, त्यांना प्रभू श्रीरामांची सेवा खूप जास्त प्रिय आहे. म्हणून जोपर्यंत रामरक्षा पठण झाल्यावर मारुती स्तोत्र म्हणत नाही तोपर्यंत रामरक्षा सेवा पूर्ण होत नाही. म्हणून जर तुम्ही 11 वेळा रामरक्षा म्हणणार असेल तर एकदा तरी तुम्हाला मारुती स्तोत्रांचं पठण करायचं आहे. ताई, 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे. एवढं म्हणणं शक्य होत नाही, मग तुम्ही 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं तुम्ही नामस्मरण करत तुम्ही मूर्तीवर अभिषेक करू शकता. या पद्धतीने रामनवमी साजरी करायची आहे. आता दिवसभर काय करायचं तर तुम्हाला अखंड रामरक्षेचं पठण करायचं आहे. रामरक्षा, ज्या घरात रामरक्षा पठण केली जाते तिथे कधी भूत प्रेत पिशाच बाधा कुठलीही वाईट शक्ती तुमच्यापर्यंत येत नाही. रामरक्षा खूप मोठं शस्त्र आहे जे आपल्यासाठी देवाने बनवलेलं आहे. रामरक्षा जो पठण करतो ज्याच्या घरात, आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पण आवाज येत असेल तर ही अखंड रामरक्षा माझ्या घरात चालू आहे. हे खूप आधीची आहे, आता चैत्र नवरात्र आहे किंवा राम नवरात्र आहे म्हणून नाही, पण आधी पण आहे. तुम्हाला जर हवा असेल अखंड रामरक्षा अखंड घरात चालू असते. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केंद्रातून घेऊ शकता, पण खूप सुंदर आहे. घरात रामरक्षा चालू असते, ऐकून बऱ्यापैकी मुलांचं पण पाठ होतं या पद्धतीने. तर या पद्धतीने आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे.
तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.